नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत जे काही आपल्या अंगणवाडी सेविकाताई असणार आहेत, मदतनीस ताई असणार आहेत किंवा मिनी अंगणवाडी सेविकाताई असणार आहेत, यांच्या सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील जो काही दिनांक आहे 1/4/2022 नंतरचे जे काही प्रकरण आहे त्यांच्यातील शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिताचा एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR हा आला आहे। नेमकी GR हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत, पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू, सेवेतून काढून टाकणे या संदर्भातील दिनांक 1/4/2022 नंतरच्या प्रकरणांना शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिता निधी वितरण म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे काही 1/4/2022 नंतरचे जे काही प्रकरण आहेत त्यांना शासनामार्फत एक रकमी लाभ देण्याकरिता निधी वितरित करण्यासाठी हा शासन निर्णय म्हणजेच GR हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे हा GR म्हणजे शासन निर्णय हा आला आहे। तुम्ही या ठिकाणी दिनांक पाहू शकता की 19 मार्च 2024 म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन GR आहे। तर जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात। पाहूयात शासन निर्णय संदर्भातील क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या अंगणवाडी कर्मचारी यांच्या दिनांक 1/4/2022 पासून ते ग्रॅज्युटी लागू होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, मृत्यू, राजीनामा, सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी एक रकमी लाभ शासनामार्फत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भातील क्रमांक 1 येथील दिनांक 30/4/2014 रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या सूत्रांनुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने खालील विवरण पत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष, उपशीर्ष, उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार पुनर्विनियोजनाने गट करण्यात येत असून रकाना क्रमांक 5 प्रमाणे पुनर्विनियोजनाने वाढ करण्यात येत आहे। त्यानुसार रकाना क्रमांक 6 मधील पुनर्विनियोजनानंतरच्या विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक 7 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 3,400 लाख म्हणजेच की 34 कोटी रुपये फक्त एवढा निधी वितरित व खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की या सर्व जे काही बाबी असणार आहेत, लेखाशीर्ष असणार आहेत, त्यासाठी जी काही एकूण रक्कम आहे ती म्हणजे की 34 कोटी इतकी जी काही निधी आहे, रक्कम आहे ती खर्च करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे। चला तर संपूर्ण तक्ताही आपण समजून घेऊयात। यामध्ये सर्वप्रथम आपण लेखाशीर्ष पाहूयात। यामध्ये लेखाशीर्ष X1 2236 1963 LIC प्रीमियम अतिराज्य हिस्सा 100% कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी जो काही सुधारित अंदाज जो काही आहे 2023 ते 24 मधील तो म्हणजे की 28 कोटी एवढा आहे। त्यानंतर वितरित तरतूद जी काही आहे ती म्हणजे की 8 कोटी एवढी आहे। त्यानंतर पुनर्विनियोजनाने घट करण्यात आलेली जी काही आहे ती काहीच नाही आहे मित्रांनो या तक्त्यामध्ये। त्यानंतर पुनर्विनियोजनाने जी काही वाढ ही करण्यात आलेली आहे यामध्ये ती म्हणजे की एकूण 14 कोटी एवढी ही वाढ करण्यात आलेली आहे। आणि त्यानंतर पुनर्विनियोजनानंतरची एकूण तरतूद जी काही होणार आहे ती म्हणजे की एकूण 42 कोटी एवढी ही होणार आहे। आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेली जो काही निधी आहे तो म्हणजे की एकूण 34 कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे वितरित केला जाणार आहे। त्यानंतर X1 2236 2191 अंगणवाडी इमारत बांधकाम राज्य हिस्सा 40% कार्यक्रम 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर यासाठी जी काही सुधारित अंदाज जो काही आहे तो म्हणजे की 23 कोटी 20 लाख एवढा आहे। आणि यामधून वितरित तरतूद जी काही आहे यापूर्वी केलेली ती म्हणजे की 3 कोटी 46 लाख 98 हजार एवढी जी काही रक्कम आहे ती यापूर्वी वितरित ही केले गेलेली आहे। आणि पुनर्विनियोजनाने जी काही घट करण्यात आलेली आहे यामध्ये ती म्हणजे की एकूण 14 कोटी एवढी जी काही आहे ती घट ही करण्यात आलेली आहे। आणि पुनर्विनियोजनाने वाढ ही यामध्ये काही झालेली नाही आहे। आणि यानंतर जो काही पुनर्विनियोजनानंतरची जी काही एकूण तरतूद जी काही झालेली आहे याबद्दलची ती म्हणजे की एकूण 9 कोटी 20 लाख एवढी ही झाली आहे। आणि या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला जो काही निधी आहे या लेखाशीर्षासाठी तो म्हणजे की 0.00 म्हणजे की काही निधी हा खर्च होणार नाही या लेखाशीर्षासाठी।
आणि एकूण जी काही रक्कम जी काही होणार आहे या लेखा शीर्षका अंतर्गत वितरित करण्यासाठीची ती म्हणजे की एकूण 34 कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित केला जाणार आहे। चला तर यानंतरची अपडेट आपण जाणून घेऊयात। अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या दिनांक 1/4/2022 नंतरच्या एकरकमी लाभाच्या प्रकरणांची कारवाई आपल्यामार्फत करावयाची असल्याने त्यानुसार एकरकमी लाभाच्या प्रस्तावाची छाननी करून त्याचप्रमाणे संबंधित अंगणवाडी कर्मचाऱ्यास लाभ अदा करण्यासाठी कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी तत्काळ ही करावी। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की संबंधित जे काही अंगणवाडी कर्मचारी जे काही आहेत त्यांना लाभ अदा करण्याची कारवाई ही जी काही असणार आहे ती म्हणजे की एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी ही तत्काळ करावी असे आदेश या शासन निर्णयाद्वारे हे देण्यात आलेले आहे। सदर निधी खर्च करताना वित्त अधिकार नियमातील अटी शर्यती पूर्तता करण्याची दक्षता आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्यायची आहे। त्यानंतर सदर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 88/1472 दिनांक 6/3/2024 तर वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 79/6 दिनांक 14/3/2024 अन्वये दिलेल्या सहमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध हा करून देण्यात आला आहे। तसेच त्याबद्दलचा जो काही संकेतांक आहे तो म्हणजे की 202401216216200930 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला हा जर का जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा जर का डाउनलोड हा करायचा असेल तर तुम्ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन डायरेक्टली हा जो काही संकेतांक आहे 2024-03 हा टाकून तुम्ही डायरेक्टली हा जो काही GR आहे तो डाउनलोड हा करू शकता। आणि करायला जमला नाही तरी काही हरकत नाही, आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे MHGR म्हणून, तेथून तुम्ही हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा डायरेक्टली त्याबद्दलची PDF ही डाउनलोड करू शकता। तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही मी आपल्या कमेंट बॉक्समध्ये ही दिली आहे, तेथूनही तुम्ही याबद्दलची PDF ही डाउनलोड ही करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन अपडेटेड शासन निर्णय GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। आणि तुम्हालाही जर का असेच नवीन अपडेटेड GR जर का हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ नवीन अपडेटेड GR आणि नवीन जाहिरातीही तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय हा समजलाच असेल। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR शासन निर्णय घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।